Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये वाढ 42 ते 53 रुपयांनी महागला. मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडर आता 3067 रुपये 50 पैशांना मिळणार. नवे दर आजपासून लागू. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. महायुती आणि मवियाचा फॉर्म्युला ठरला. बंडखोरांना रोखण्याचं महायुतीसमोर आव्हान. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर. दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब. भाजपकडून अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे तर छत्रपती संभाजीनगर जालन्यातून सुहास शिरसाट उमेदवार. जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी जाहीर. चंद्रपुरात भाजपकडून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटे तर भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी. सांगली साताऱ्यामधून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत निवडणुकीच्या रिंगणात. महायुतीमध्ये रायगडच्या जागेवरून रस्सीखेच कायम. विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला. महायुतीकडून अनिकेत तटकरे अर्ज भरणार. मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून महेंद्र दळवींसह मुलगी जुईली दळवींचा अर्ज. रायगडच्या जागेवरून उपमुख्यमंत्री शिंदेच्या नंदनवन निवासस्थानी बैठक. युती धर्म पाळा, शिंदेच्या आमदारांना सूचना. पालकमंत्रीपद आणि विधान परिषद जागेबाबत कोणतीही देवाणघेवाण नाही. पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णयही एकनाथ शिंदेच घेतील. भरत गोगावलेंची माहिती. सांगली सातारा अहिल्यानगर विधान परिषदेसाठी पवारांच्या उमेदवारांची घोषणा. सांगली साताऱ्यासाठी बाळासाहेब पाटलांना उमेदवारी तर अहिल्यानगरमधून राणी लंके रिंगणात. छत्रपती संभाजीनगर जालन्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवाराची घोषणा. देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर. अंबादास दानवेंची ट्विट करत माहिती. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीमध्ये बैठक. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असल्यानं बैठकीमध्ये चर्चा होणार. राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर. आजपासून विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 2% वाढ. कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल आता $93वर. इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचा अंदाज. नीट पेपरफुटी प्रकरण. 3 आरोपींना विशेष सीबीआय कोर्टामध्ये हजर केलं जाणार. आरोपी मनीषा हवालदारची सीबीआय कोठडी संपली. जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता. आरोपी तेजस शहा आणि डॉक्टर मनोज शिरोरेंनाही कोर्टामध्ये हजर केलं जाणार. विषारी दारू प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू. सीआयडीकडून परिपत्रक जारी. पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये 11 तर हडपसरमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. आयपीएल सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघाच्या बसला आग. नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना घडली घटना. आग लागल्याचं लक्षात येताच गिल बटलरसह सर्व खेळाडूंना बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. आरसीबी सलग दुसऱ्यांदा ठरली आयपीएल चॅम्पियन. फायनलमध्ये गुजरातचा 5 विकेट्स राखून पराभव. विराट कोहलीची नाबाद 75 धावांची मॅच विनिंग खेळी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.